सप्रेम रामकृष्ण हरी. जसे की आपण जाणता आहात, मी हरिभक्त परायण जलाल महाराज सय्यद, की आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे अर्थातच जागतिक दर्शन आणि त्या दार्शनिकांचा परिचय. या सर्वांमध्ये अत्यंत प्राचीन असणाऱ्या दर्शनांचा सुद्धा आपण सहभाग करणार आहोत. तत्पूर्वी 4 वेद, 4 वेदांची उपनिषद आणि उपनिषदातून निर्माण झालेलं एक नवीन ब्रह्मसूत्र नावाचं एक सूत्र, आणि त्या सूत्रावाला आपण वैदिक प्रस्थानत्रयी असं म्हणतो. आणि या वैदिक प्रस्थानत्रयीच्या माध्यमातून एक नवनवीन विचार बाहेर येऊ लागले की आचार्य कुणाला म्हणावं. जो ब्रह्मसूत्रावरती भाष्य करतो त्याला आचार्य असं म्हणावं. आणि आज UPSC MPSC तसेच वारकरी संप्रदाय किंवा इतरही संप्रदायामध्ये जिज्ञासा आहे की जागतिक दर्शन काय, धर्माची भिस्त काय. तर सर्वात महत्वाचा विषय आज जगद्गुरु शंकराचार्य आणि त्यांचं अद्वैत वेदांत. या वेदांत दर्शनाच्या संबंधात बोललं जातं की 3 पिलर ऑफ इंडियन कल्चर, 3 पिलर ऑफ इंडियन फिलॉसॉफी, 3 पिलर ऑफ इंडियन रिलिजन. एवढंच काय, तर ह्या जगामध्ये सुद्धा भिस्त आधार जो कुणाचा आहे तर तो ह्या दर्शनांचा आहे. म्हणून दर्शन आणि दार्शनिक या संबंधाचा विचार आपण करणार आहोत. तत्पूर्वी महत्वाचा विषय, जगद्गुरु शंकराचार्य कोण आहे. जगद्गुरु शंकराचार्य कुठल्या विचारसरणीच्या ह्या महात्म्यानं कुठल्या वाङ्मयाची निर्मिती केलेली आहेत या संबंधाचा विचार करू. दक्षिणेमध्ये असणाऱ्या केरळ प्रांतातील कालडी गावामध्ये नंपुंद्री कुळामध्ये जन्माला आलेल्या शिवगुरु आणि विशिष्ठा देवी यांच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाचं नाव त्यांनी शंकर ठेवलं. कारण भगवान श्री शंकराच्या उपासनेनंतर प्राप्त झालेली ही संतती, या संततीच्या अगदी अल्प वयामध्ये चुडाकर्म, अर्थातच आपण त्याला मौंजबंधन असं म्हणूया, पण मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या ह्या बाळाच्या वडिलांची हयात जरा कमीच मिळाली. वयाच्या 8व्या वर्षी पूर्णतः शास्त्र मुखोद्गत करणारा हा बालक, वेदांचं अध्ययन करणारा हा बालक जेव्हा घरी येतो, आईच्या परवानगीनं अनाहूत प्रकारानं संन्यास दीक्षा धारण होते. गौडपादाचार्य नावाच्या एका गुरुकडे उत्तरेत जाऊन ते शिक्षण घेतात. शिक्षणानंतर आपला एक सिद्धांत जगाच्या समोर मांडतात आणि शैव पंथानं निर्माण केलेल्या किंवा शैव पंथाला अनुरूप असणाऱ्या अशा एक संप्रदायाला जन्म देतात. त्या संप्रदायाचं नाव असतं अद्वैत वेदांत. ब्रह्मसत्य जगतमिथ्या किंवा ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्म एव नापर, हा जीव आणि ब्रह्म वेगळा नाहीच. केवळ आणि केवळ ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे. आणि जगतामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्या जीवनाशी अविभाज्य असल्या कारणानं त्यांनी ह्या सूत्रावरती जोर देऊन आपलं एक पहिलं दर्शन जगाच्या समोर मांडलं. त्या दर्शनाचं नाव आहे अद्वैत वेदांत. आणि ह्या अद्वैत वेदांताच्या संबंधानं आज आपण चर्चा करणार आहोत. या दर्शनांची आवश्यकता मानवी जीवनाला का असावी, का दर्शनं निर्माण झाली असावी या संबंधाचाही विचार होईल. पण जगद्गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु शंकराचार्यांच्या नंतर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैत संप्रदाय नावाचा एक सिद्धांत आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण फलकावरती लिहिलेल्या सर्व माहितीचा या वेदांताचा आधार घेण्याचा प्रयत्न करूया. अद्वैत वेदांत मायावाद किंवा ज्ञानयोग या संबंधानं ओळखला जाणारा हा एक उत्तम प्रकारचा दर्शन प्रकार आहे. आणि या दर्शन प्रकारामध्ये जगद्गुरु शंकराचार्य नेमकं काय सांगतात याचा विचार जर आम्ही केला तर 3 प्रकारच्या सत्तांचा ते उल्लेख करतात. एक प्रतिभासिक सत्ता, दुसरी व्यावहारिक सत्ता आणि तिसरी आध्यात्मिक सत्ता. या 3 सत्तांचा विचार आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये अध्यस्त, विवर्त या 2 प्रकारानं आपण याला पुष्ट करू किंवा अलंकृत करूया. अध्यस्त म्हणजे भिन्न सत्तावान अन्यर्थ रूप किंवा भिन्न सत्तावान समान रूप. विवर्त म्हणजे समान सत्तावान अन्यर्थ रूप. या दोघांच्या संदर्भामध्ये विचार जर केला तर दोरीवरती
सापाचा भ्रम होणं साहजिक आहे, याला दृष्टीभ्रमही असं म्हणलं जाऊ शकतं. आणि दृष्टीभ्रमानुसार दोरीवरती सापाचा भ्रम होतो. जसं की एखादी व्यक्ती तलावामध्ये, नदीमध्ये, ओढ्यामध्ये ज्यावेळेस स्नानासाठी उतरते, पोहण्यासाठी उतरते, तर उतरल्यानंतर अचानक डोळे जर उघडले तर नदीमध्ये असणारे जे शिंपले आहेत ते चांदी समान दिसतात. रज्जू सर्प समजल्याच्या नंतर एक गोष्ट, या रज्जू सर्प शब्दावरती आपण थोडासा विचार करूया. रज्जू सर्प म्हणजे नेमकं काय? जसं की दोरी पडलेली आहे आणि त्या दोरीचा आकार, दोरीचा रंग एखाद्या सर्पाप्रमाणे दिसत असेल तर त्याला आपण म्हणूया की ती साप आहे की दोरी आहे. हा जो भ्रम निर्माण होतो, तर सापाची सत्ता ही चैतन्यमय आहे आणि दोरीची सत्ता ही अचेतन आहे. तरी पण दोघांमध्ये समानतेचा जो होणारा भ्रम आहे, ह्या भ्रमाला आपण रज्जू सर्प किंवा अध्यस्त असं म्हणूया. श्री संत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांचं एक वाक्य आहे, मी ब्रह्म बघितलं पण ते अध्यस्त विवर्ताच्या पलीकडे आहे, ज्याला मी अनअध्यस्त विवर्त असा शब्द वापरतो. आणि त्या अनअध्यस्त विवर्त या शब्दाची व्याख्या कुठल्याही वाङ्मयामध्ये नाही, पण या प्रकारचं ब्रह्म दिसू शकतं. कारण अध्यस्त आणि विवर्ताच्या पलीकडे असणारा जो काही सत्य स्वरूपाचा साक्षात्कार आहे, त्यामध्ये माऊली ज्ञानोबा एक उत्तम अशा प्रकारचं प्रमाण देतात. ते म्हणतात, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दुरी सारुनिया. डोळ्यांच्या व्यतिरिक्त मी त्याला बघितलाय. यामध्ये प्रतिभासिक सत्तेमध्ये जसं की प्रतिभासतं पण त्यामध्ये चैतन्य नसतं. जशा प्रकारानं दर्पण आहे, दर्पणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करू शकतो, पण हे हावभाव करत असताना आरसा त्याच्या स्वतःच्या मर्जीनं, स्वतःच्या मतानं, स्वतःच्या अभिव्यक्तीनं व्यक्त होऊ शकत नाही. जसे आपण करू तशाच प्रकारची कृती त्या आरशामध्ये दिसून येईल. त्यामध्ये रज्जू सर्प, शिंपले, चांदी, ह्या चांदीचा जो भ्रम होतो त्या शिंपल्यांवरती किंवा रज्जू सर्प, ह्याला आपण अध्यस्त म्हणूया किंवा भ्रमात्मक अवस्था म्हणूया. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमा आणि भ्रमा, एखादी वस्तू प्रत्यक्ष जरी बघितली तरी प्रमा आणि भ्रमा ह्या विषयावरती त्याचं चिंतन होण्याची शक्यता आहे. विवर्त ह्या विषयाची व्याख्या जर करायची असेल तर विवर्त म्हणजे काय, विवर्ताची व्याख्या, डेफिनेशन ऑफ विवर्ता, याची जर व्याख्या जर करायची ठरली तर समान सत्तावान अन्यर्थ रूप. दागिना हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. कोणी त्याला अंगठी म्हणून धारण करतो, कोणी त्याला ब्रेसलेट म्हणून धारण करतो, कोणी त्याला कंकण म्हणून धारण करतो, तर कोणी त्याला आपल्या गळ्यातले अलंकार म्हणून धारण करतो. कोणी मूर्ती बनवतो, कोणी भांडी बनवतो. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये दागिना हा ज्या धातूचा झालेला आहे त्या धातूचं बदललेलं स्वरूप म्हणून आम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारानं नावं देतो. थोडक्यात बोलायचं जर ठरलं तर वृक्ष जसे पहिल्यांदा बीजामध्ये असते, बीज उमललं की रोपटं होतं, रोपट्यानंतर त्या रोपट्याचं वाढून एक वृक्ष होतो, वृक्षाची पानं, फुलं, फांद्या वेगवेगळे प्रकार होतात, त्यातून फलाची निर्मिती होते. जसं की वृक्ष रोपटं नसून एका विशिष्ट अवस्थेमध्ये गेलेल्या जशा मानवाच्या अवस्था आहेत, त्यामध्ये नवजात शिशु, बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, पौगंड अवस्था, वृद्ध अवस्था, जरा अवस्था वगैरे ह्या ज्या अवस्था आहेत, अवस्थेमध्ये बदलणाऱ्या स्वरूपाच्या संबंधामध्ये हा विचार केलेला आहे. आपण व्यावहारिक सत्तेवरती याचा विचार करणार आहोत. मी प्रत्यक्ष प्रमाणाच्या संदर्भात बोलत होतो. जसं की वृत्ती प्रभाकर, विचारसागर आदी ग्रंथांमध्ये प्रमाण प्रक्रिया सांगितलेली आहे. ती प्रमाण प्रक्रिया कुठली आहे, तर ह्या प्रमाण प्रक्रियेमध्ये 6 प्रकार येतात. त्यामध्ये अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द आणि प्रत्यक्ष पैकी प्रत्यक्ष जे प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाणाला कुठल्याही प्रकारच्या प्रमाणाची आवश्यकता भासत नाही, पण न्यायदर्शन त्यासाठी असहमत आहे. कारण प्रत्यक्ष दर्शनामध्ये अध्यस्त आणि विवर्ताचा भाव होऊ शकतो, किंबहुना भ्रमाचा भाव होऊ शकतो. आता भ्रमा हा जो शब्द आहे हा भ्रम निर्माण करणारा आहे, पण प्रमा शब्दाची व्याख्या जर करायची असेल तर द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. म्हणजे द्रष्ट्यानं दृश्य बघितलं की दर्शन ही प्रक्रिया घडते, पण बघितलेली वस्तू ही सत्य आहे की असत्य आहे म्हणून त्यासाठी एक नवीन जो काही पर्याय शिल्लक राहतो त्याला म्हणतात भ्रमा.
भ्रमा म्हणजे मृगजळ किंवा रस्ता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या डांबरी रस्त्यावरून आपण चालत असू आणि त्या उन्हाच्या तीव्रतेनं त्या डांबरी रस्त्यावरून काही विशिष्ट प्रकारची लयबद्ध हालचाल होताना दिसते आणि ह्या हालचालीला आपण सहज सोप्या भाषेमध्ये म्हणतो की मृगजळ आहे. ते पाण्यासारखं दिसतं पण पाणी नसतं. तशाच प्रकारानं मृगजळ एखाद्या हरिणाला वाळवंटामध्ये पळता पळता पाणी दिसतं, त्या पाण्यापर्यंत ते धावत जातं, पण धावून सुद्धा त्याला ते पाणी मिळत नाही, कारण ते उन्हाच्या तप्ततेमुळे निर्माण झालेल्या काही लहरी आहेत. त्या लहरीला मृगजळ असं म्हणावं. म्हणून प्रमा आणि भ्रमा या दोन प्रत्यक्ष प्रमाणाच्या दोन अवस्था मानल्या जाव्यात. त्यामध्ये प्रतिभासिक सत्य जे आहे हे भासमान सत्य असल्या कारणानं त्याला व्यवहार दृष्टिकोनातून जरी मान्य केलं असेल तरी पण त्याला आध्यात्मिक दर्शन किंवा आध्यात्मिक स्वरूपामध्ये मान्यता दिली जात नाही. त्यानंतर आपण येणार आहोत व्यावहारिक सत्तेवरती. ही व्यावहारिक सत्ता काय आहे? व्यावहारिक सत्ता म्हणजे जसं की मी बोललो, ब्रह्मसत्य जगत मिथ्या जीव ब्रह्म एव नापरहा. तर असं एक दृष्टांत आहे की जर देह नश्वर आहे, देहाची आवश्यकता परमार्थामध्ये व्यर्थ ठरवली जाते, पण देहाशिवाय परमार्थही होऊ शकत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये मिथ्या असणाऱ्या स्वरूपाची व्याख्या अशी केलेली आहे की जो उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तीनही गोष्टींमध्ये स्वतःला ढाळून घेतो, स्वतःला अडकवून घेतो, ज्याच्या जीवनानंतर मरण हे निश्चित आहे. जीवन आणि मरण दोघांच्या मध्ये असणाऱ्या जीवनाची त्याला आवश्यकता आहे. म्हणून ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर मिथ्या असणाऱ्याला सुद्धा स्वीकारावं लागतं. आणि मिथ्या असणारी जी काही अवस्था आहे त्याला संसार मिथ्या म्हटलं गेलेलं आहे. कारण संसार बदलत असतो. हे जग कालही बदलत होतं, आजही बदलतंय, उद्याही बदलणार आहे. या बदलणाऱ्या जगामध्ये आपणही बदलतो आहोत. म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तीन गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये आहे किंवा ज्या ठिकाणी आहे त्याला ब्रह्म असं म्हणता येत नाही, त्याला मिथ्याच असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मिथ्यात्वाचा आरोप हा जगतावरती होत असतो. थोडक्यात बोलायचं जर ठरलं तर देह आवश्यक नश्वर आहे, पण आवश्यक असण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की जरी देहाची गरज नसेल तरी पण आवश्यकता भासते. याचं कारण असं आहे की जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी प्रमाण देतात, कथेची सामग्री देह अवसानावारी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. याचा अर्थ असा की या शरीराची आवश्यकता अध्यात्मासाठी जरी नसेल तरी पण या शरीराच्या साह्याशिवाय कुठल्याही प्रकारची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण आपण कीर्तनात नाचायचं असेल तर त्यासाठी आपले पाय सक्षम असावे, डोळे तुम्ही घ्यारे सुख वगैरे जे अभंग आहेत ते यावरतीच असल्या कारणानं इथे शरीराची आवश्यकता आहे. यामध्ये माऊली ज्ञानोबाराय सांगतात की व्यावहारिक सत्तेमध्ये ज्याला उत्पत्ती स्थिती लय आहे, या सर्व गोष्टीमध्ये माऊलींची एक अर्धी ओवी फार कामाला येणारी आहे. पण आपण त्या पूर्ण ओवीचा अर्थ बघूया. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र परिभ्रमेगा अशा प्रकाराने हे भ्रमण होत असतं. जे जन्माला येतं त्याला संपावंच लागतं आणि जी वस्तू संपते ती वस्तू जन्माला येते. याचा अर्थ ज्याच्या जीवनामध्ये किंवा ज्याच्या कालगणनेमध्ये एक निश्चित प्रकारचा विराम आहे, यांना ब्रह्म असं म्हणू शकत नाही. कारण ब्रह्म कालही होतं, उद्याही राहणार आहे आणि आजही आहे. सत्य तू होता, सत्य तू आहे आणि सत्य तू राहशील. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हणून ह्या व्यावहारिक सत्तेमध्ये उत्पत्ती स्थिती लय असल्या कारणानं देहाची नश्वरता सिद्ध होते. पण देहाची आवश्यकता आहे, कारण देह नसेल तर परमार्थ करता येणं शक्य नाहीये. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये देहाची नश्वरता, आत्म्याची अमरतत्व या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी देहाच्या मंथनाची आवश्यकता आहे. त्यानंतर आध्यात्मिक सत्ता ह्या विषयावरती आपल्याला बोलायचं. आध्यात्मिक सत्ता काय आहे? देहाधीन असणाऱ्या आत्म्यास मुक्त स्वरूप देण्याची परिस्थिती किंवा देण्याची जी काही स्वरूप अवस्था आहे त्याला आपण आध्यात्मिक सत्ता असं म्हणूया. जसं की
आध्यात्मिक आहेत, दैविक आहे, भौतिक अधिभौतिक ह्या प्रकारचे जे काही ताप आहेत, त्रिविध ताप, त्या त्रिविध तापामध्ये आध्यात्मिक शब्द म्हणजे देहाच्या आतमध्ये असणाऱ्या आत्मा आणि आत्म्याला आवरण करून असलेला जो देह आहे, या देहाच्या विषयीच्या सर्व संकल्पना. म्हणून माऊली ज्ञानोबा एक सांगतात की देहातून ह्या शरीरातून आत्म्याला बाहेर काढून ह्या मर्त्य देहाचं दर्शन घडवण्याचा जो प्रकार आहे त्याला आध्यात्मिक उच्च अवस्था किंवा शिरोमणी अवस्था असं म्हणावं. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात त्यातूनच जी काही प्राप्ती होते त्यासाठी एक ओवी आहे की भूस बीज एकवट उपनिता राहे धनवट तेत उडे ते फलकट जाणू आले. त्यानंतर आपण हे सगळं बघत असताना मागील भागामध्ये एका गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की हे जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या अथर्ववेदांच्या संबंधामध्ये जी काही प्रस्थानत्रयी आहे ब्रह्मसूत्राप्रमाणे जर आपण विचार केला तर ऋग्वेद म्हणजे काय? ऋग्वेद प्रज्ञानम ब्रह्म ऐतरेय नावाच्या उपनिषदानं प्रज्ञानम ब्रह्म ही संज्ञा निर्माण करून दिलेली आहे. यजुर्वेद म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी. बृहदारण्यक उपनिषदानं अहम ब्रह्मास्मी हे सूत्र यजुर्वेदाचं आहे असं मान्य करून दिलेलं आहे किंवा पटवून दिलेलं आहे. सामवेद तत्वमसी, तत् अधिक त्वम अधिक असी, तत् ते, त्वम तू आणि असी म्हणजे ते तूच आहेस हे चांदोग्य उपनिषदानं तत्वमसी महावाक्याचा बोध करून सामवेदामध्ये नेमकं काय सूत्र आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. अथर्ववेद जो आहे, अथर्ववेदामध्ये अयमात्मा ब्रह्मा, हे अयमात्मा ब्रह्म जे सूत्र आहे आपल्याला मुंडक उपनिषदामध्ये आलेलं आहे. मूळची 11 उपनिषदं आहेत. या 11 उपनिषदांचाही आपण पुढील सिरीजमध्ये विचार करू. त्यानंतर हा जो ऋग्वेद आहे, ऋग्वेदाचं उपवेद म्हणून आयुर्वेदाला मानलं जातं. आयुर्वेदाला निर्माण करणारे जे महात्मे आहेत त्यामध्ये सुश्रुत, धन्वंतरी, अश्विनी कुमार, वाघभट आणि चरकादी लोकांचा सुद्धा सहभाग होत असतो. मी चरक नाव लिहायला विसरलो. त्यामध्ये सुश्रुत, धन्वंतरी, चरक, अश्विनी कुमार आणि वाघभट या 5 लोकांनी आयुर्वेद नावाचा सूत्रबद्ध ग्रंथ किंवा सूत्रबद्ध विचार हा ऋग्वेदातून बाहेर काढलेला. यजुर्वेदामध्ये धनुर्वेद आहे, त्यामध्ये शस्त्र अस्त्र या प्रकारच्या शिक्षा दिलेल्या आहेत आणि ते महर्षी विश्वामित्रांनी हा धनुर्वेद निर्माण केलेला आहे. सामवेदाचा उपवेद आहे गांधर्ववेद. गांधर्व वेदाला निर्माण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे भरतमुनी. नाट्य, शास्त्र, कला, गायन, नृत्य या सर्व गोष्टींना अलंकृत या सामवेदाच्या गांधर्व वेदामध्ये केलेला आहे. आणि शेवटचा वेद आहे अथर्ववेद. अथर्ववेदाचा जो उपवेद आहे त्याला अर्थशास्त्र असं म्हणावं. राजकारण त्यामध्ये येतं. राजकारण आणि अर्थशास्त्र म्हणून याला अर्थवेद असंही म्हटलं जातं. आचार्य चाणक्य आणि त्यांच्या काही समकालीन विचारवंत मित्रांनी ह्या अथर्व वेदावरती काम केलेलं आहे. आणि यानंतर जसे की आपण म्हणतो अद्वैत वेदांत, अद्वैत वेदांत म्हणजे दुसरं काहीच नाहीये, त्याला मायावाद किंवा ज्ञानयोग असंही म्हटलं जावं. आपण आजच्या भागामध्ये बघितलं प्रतिभासिक सत्ता, त्यामध्ये अध्यस्त आणि विवर्त. अध्यस्ताची व्याख्या भिन्न सत्तावान समर्थ रूप समान रूप, विवर्तामध्ये समान सत्तावान अन्यर्थ रूप. त्यामध्ये दागिने, वृक्ष, बदलणारं स्वरूप, एखाद्या पदार्थाचं बदलणारं स्वरूप म्हणजे विवर्त. रज्जू सर्प म्हणजे असलेल्या वस्तूवरती होणारा भ्रम. रज्जू सर्प शिंपले चांदी समान दिसतात ह्या गोष्टीचं आपण चिंतन केलेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाणासाठी आपण मान्यता दिली. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये प्रमा आणि भ्रमा या दोघांमध्ये भ्रमा हे मृगजळ आणि रस्ता यावरचा दृष्टांत आपण दिलेला आहे. द्रष्टा, दृश्य, दर्शन. पण न्याय असहमत का होत आहे तर न्याय हे अनुमान प्रमाणाला मानणारा आहे. न्याय दर्शन आणि न्याय दर्शनावरती श्रद्धा किंवा अभ्यास करणाऱ्या लोकांना नैयायिक असं म्हणतात. म्हणून नैयायिकांचं मत असं आहे की आम्ही प्रत्यक्ष प्रमाणाशिवाय अनुमान प्रमाणाला मान्य करू. व्यावहारिक सत्तेमध्ये उत्पत्ती, स्थिती, लय, देह नश्वर आहे पण त्याची आवश्यकता आहे या विषयाचा आपण थोडक्यात मागोवा घेतलेला आहे. आध्यात्मिक सत्तेमध्ये देहाधीन असणाऱ्या आत्म्यास मुक्त स्वरूप देण्याची प्रक्रिया माऊलींच्या आणि जगद्गुरु तुकोबा यांच्या विचारांनी आपण यांना पुष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऋग्वेदाचं जे महावाक्य आहे ज्ञान ब्रह्म हे किंवा प्रज्ञानम ब्रह्म
ऐतरेय उपनिषदानं दिलेला आहे. यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मी बृहदारण्यक उपनिषदातून आलेलं आहे. सामवेदाचं तत्वमसी हे चांदोग्य उपनिषदातून आलेलं आहे. अथर्व वेदाचा अयम आत्मा ब्रह्मा मुंडकोपनिषदातून आलेला आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद, सुश्रुत, धन्वंतरी, चरक, अश्विनी कुमार, वाग्भट. यजुर्वेदाचा उपवेद आहे धनुर्वेद, विश्वामित्रांनी निर्माण केला. शस्त्र अस्त्र याचं शिक्षण त्यामध्ये आहे. सामवेद. गांधर्ववेद हा भरत मुनींनी निर्माण केलेला आहे. नाट्य किंवा त्यामध्ये गायन, नृत्य वगैरे ज्या कला आहेत त्या कला त्यामध्ये येतात. अथर्ववेद. अथर्ववेदाचा संदर्भात बोलायचं ठरलं तर अथर्ववेदामध्ये अर्थशास्त्र आणि राजकारण, आचार्य चाणक्याची नीती या संबंधाचा आपण विचार केलेला आहे. एक महत्वाची सूचना, आपण आवडीनं आपल्या या चॅनलसाठी उत्साही असता त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. विशेष करून मला असं म्हणायचं आहे की लवकरात लवकर सबस्क्रायबरचा टप्पा वाढला पाहिजे. हा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नाही आहे आणि व्यवसायासाठी मी करतही नाही. त्यासाठी माझ्या पांडुरंगानं व्यवस्थित अशी एक व्यवस्था माझी करून ठेवलेली आहे. म्हणून विनंती आहे की समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत हा विचार पोहोचावा. कारण वेद, वेदांग, उपनिषद, शास्त्र, पुराण, गीता, गाथा, ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला पुष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि खूप शिक्षण झाल्यानंतर कदाचित UPSC MPSC करून अगदी आयुक्त मोठ्या पदावरती पोहोचता येतं, पण तिथे पोहोचण्यासाठी सुद्धा ह्या सोपानाची, ह्या शिडीची आवश्यकता आहे. म्हणून हे आपल्या मुलांनाही ऐकायला द्या, आपणही ऐका, नोट्स काढा आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी माझा जो श्रोतू वर्ग आहे जास्त सुशिक्षित आहे असं मला वाटत नाही, पण आहेत त्यांनाही आणि नाहीत त्यांनाही. व्हिडिओ बघत असाल तर बाजूला एक लाल अक्षरामध्ये किंवा काळ्या अक्षरामध्ये सबस्क्राईब नाव येतं, तिथे एकदा प्रेस करा, त्याच्यावरती बोट ठेवा आणि शेजारी असणाऱ्या त्या घंटीवरती एकदा बोट ठेवून सर्व किंवा ऑल या असणाऱ्या ऑप्शनवरती टिक करा. म्हणजे माझा येणारा व्हिडिओ मी नाही पाठवला आपल्यापर्यंत वैयक्तिक तरी पण आपल्यापर्यंत पोहोचेल. मी सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.